नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेमध्ये जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे। तर आता आपण पाहतोय की रविराज बाहेर गार्डनमध्ये आलेला असतो आणि तो विचार करत असतो की इतक्या दिवस प्रिया खोटी तन्वी म्हणून इथे राहत होती, तिला मी ओळखू शकलो नाही, पण माझी खरी तन्वी कुठे असेल आणि ती काय करत असेल, खरंच मी त्याचा शोध घेऊ शकलो नाही। माझी तर आता तन्वी कोणत्या अवस्थेत असेल ना मला माहित नाहीये, काय करायचं आता, माझ्या तन्वीला कसं शोधायचं आणि ती कुठे असेल। त्यावेळेस आता तो तिथे एकटाच उभा असतो, तर तिकडून प्रतिमा येते आणि प्रतिमा रविराजला म्हणत असते की तुम्ही ते एकटं काय करत आहात। त्यावेळेस रविराज म्हणत असतो की प्रतिमा, अगं मला आपल्या तन्वीची खूप आठवण येते ग, कुठे असेल ती, खरंच मला ना कळत नाहीये। तर आता त्या प्रियाला मी तन्वी म्हणून स्वीकारलं होतं, किती प्रेम दिलं होतं, पण ती माझी तन्वीच नव्हती आणि माझी खरी तन्वी कुठे असेल मला माहित नाहीये, पण आज ना मला तिची खूप आठवण येते। त्यावेळेस प्रतिमा म्हणत असते की हो, मला सुद्धा आपल्या तन्वीची खूप आठवण येते, एवढ्या दिवस आम्ही एकमेकींपासून लांब आहोत, मला सुद्धा तिची आठवण येते, कुठे असेल आपली तन्वी काय माहिती, आणि ती कोणत्या अवस्थेत असेल ते सुद्धा आपल्याला माहित नाहीये। तर आता रविराज म्हणत असतो की प्रश्न तर हा आहे की ते या जगामध्ये असेल की नाही। त्यावेळेस आता प्रतिमा म्हणत असते की नाही, तुम्ही असं का बोलताय, असेल आपली तन्वी, मला असं वाटतं की आपली तन्वी असेल आणि ती इथेच कुठेतरी जवळपास असेल, खरंच मला ती जवळ असल्याचे नेहमी भास होतात। आणि खरं सांगू का तुम्हाला, मला तर ना सायलीमध्येच तन्वी दिसते, सायलीच मला असं वाटतं की तन्वी आहे, तिचं आणि माझं किती सेम आहे, स्वयंपाक करण्याचं, वागण्याचं, बोलण्याचं सगळं काही आमच्या दोघींचं सेम आहे। त्यावेळेस रविराज म्हणत असतो की हो ग, मला सुद्धा तसंच वाटतं की सायलीच आपली तन्वी असेल की काय, खरं तर ना तसं नाहीये, पण असं वाटतं की सायलीच आपली तन्वी असती तर किती चांगली बरं झालं असतं, ती किती चांगली मुलगी आहे, तिच्यासारखी मुलगी जर आपल्या नशिबात असते तर किती चांगलं झालं असतं। आणि मला माहिती आहे आपली तन्वी सुद्धा तशीच असणार आहे, कारण आपल्या दोघांचे संस्कार असे वाया जाणार नाहीत। त्या प्रियाने जे काही केलं ना, त्याच्यामुळे मला तर आता खात्री पटलेली आहे की अशी मुलगी असूच शकत नाही आपली तन्वी। त्यावेळेस प्रतिमा म्हणत असते की हो, तुम्ही बरोबर बोलताय, प्रियासारखी मुलगी कोणाच्याच पोटी जन्माला यायला नको, मला तर ना पहिल्यापासूनच वाटत होतं की ही तन्वी असूच शकत नाही। अहो, तिला स्वयंपाक येत नव्हता, कोणाशी नीट बोलायला येत नव्हतं, तिला नीट वागायला येत नव्हतं, आणि ती आपली तर मुलगी असूच शकत नाही। तर आता इकडे प्रतिमा पुन्हा म्हणत असते की आता ना आपल्या तन्वीला शोधायचं का आपण। तर रविराज म्हणत असतो की कुठे शोधणार आपण, आपल्याला काहीच माहिती नाहीये तिचं, कसं शोधणार। त्यावेळेस प्रतिमा म्हणत असते की शोधूया आपण कसंही करून, आपण ना बातमी वगैरे देऊया, पण आपली तन्वी कुठे आहे ते शोधूया। तर दोघेही आता ठरवतात की ठीक आहे, डन, आपण आता आपल्या तन्वीला शोधूया, असं म्हणून आता ते दोघेही एकमेकांच्या हातामध्ये हात मिळून आता म्हणत असतात की आपण तन्वीला शोधायचं। तर तिकडून आता सायली येते आणि सायली या दोघांचं बोलणं ऐकत असते। त्यावेळेस आता सायलीला असं वाटत असतं की आता ही शोधणार आहे तन्वीला, पण मला का असं वाटत आहे की तन्वी मीच आहे म्हणून, मला का सगळे लहानपणीच्या तन्वीचे भास होत आहेत, मला हे सगळं का आठवत आहे, नाही मला आता मधुभाऊंशी बोलावंच लागेल, मला मधुभाऊंनाच आता सगळं विचारावं लागेल, कारण माझ्या लहानपणाचं सगळं त्यांनाच माहिती आहे, असं म्हणून आता ती म्हणत असते की मला मधुभाऊंकडेच आता सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील। तर चला प्रेक्षकांनो, हा छोटासा प्रोमो तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, धन्यवाद।